काही कथा केवळ ऐकण्यासाठी नसतात, त्या आत्म्याला जाग करतात. आजची कथा आहे स्त्री राज्याची, मच्छिंद्रनाथांची आणि जालंधर अवताराची. नमस्कार भक्तांनो, मी अनघा दणगे आपले मनापासून स्वागत करते व्यंकटेश ज्योतिषी आपल्या भक्तिमय चॅनेलवर. आज आपण ऐकणार आहोत नवनाथ भक्तिसार अध्याय 11वा, स्त्रियांचे राज्य, मच्छिंद्रनाथ आणि जालंधर अवतार. चला तर मग या दैवी कथेत पूर्णपणे तल्लीन होऊया. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी इंदू शलाका, मुकुटमणे सकळ टिळका, इंदिरापते विभूद जनका, भक्ती मानसा विराजित, ऐसा धैर्य औदार्यवंत, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ. मागिले अध्यायी गहिनीनाथ, जन्मोदय पावला, यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ, महिंची तीर्थे करीत, हिमाचल बद्री केदारात, भ्रमण करीत पै गेले, इतुकी कथा सिंहावलोकनी, पूर्वाध्यायात कीजे श्रवणी. असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी, शिवालय पातले, बुद्धांजळी जोडोनी करीते झाले नमस्कार. नमस्कार करुनी जय जयकार, स्तुती संवादे आराधिले, हे त्रिपुरारी शूलपाणी, अपर्णावर पंचाननी, रुंडमाळा चिताभस्मी, दिव्य तेज भूषित तू, हे कामांतका दक्ष तेजा, भोळवटवरा देसी दानवा, कैलासपते महादेवा, सदाशिवा आदिमूर्ती, हे दिगंबरा जगजेठी, भाळी गंगा मौळी जटाजुटी, नरकपाळ करसपुंटी, इंदू कळे ते मिरविशी, उरगवेष्टन कुरंग साली, व्याघ्रांबर वसन पाली, गजचर्मादी मीती झाली, अपरिधाना महाराजा, हे कैलासवासा उमापती, दक्ष माता आदिमूर्ती, चक्रचालका माया भगवती, अम्मा दासा अससी तू, हे नीलग्रीवा आदिपीठ, करुणा करा उत्तमा श्रेष्ठ, स्वीकारुनी सर्व अरिष्ट, चुकदेसी देवांसी, हे भाळ दृष्टी त्रयार्थ नयनी, डमरू त्रिशूळ विराजे पाणी, सदा प्रिय वृषभवाहनी, भस्मधारणी महाराजा, हे स्मशानवासी वैराग्यशिळा, नगजामात रक्षपाळा, श्वेतवर्णात मोगुना गळा, वासी गळा राममंत्र, हे सर्वाधीश विश्वपती, भिक्षाटणी बहुत प्रीती, जटा पिंगटा त्रिपुंड्र ललाटी, शुद्ध विरंगुठे शोभतसे, हर्षांकुश डमरू हाती, लोप पापा पातोपाती, षडानन ताता सुत गणपती, विद्यालक्ष्मी मिरविसी, ऐसी स्तुती अपार वचनी, करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी, स्तुती ऐकोनी प्रेमे युगमी, प्रकट झाला महाराज, मग मच्छिंद्राच्या धरुणी हस्त, सप्रेम त्याते आलिंगित, निकट बैसवनी पुसे त्याते, योगक्षेम कैसा तो, गोरक्षाते घेऊनी जवळी, मुख स्वकरे कुरवाळी, म्हणे बा उदय येणे काळी, हरिनारायण झालासी, ऐसे वदुनी आणिक वदत, हे महाराज मच्छिंद्रनाथ, हात वश्व योगे सुत, तारक होईल ब्रह्मांडा, म्या पूर्वीच याते पाहिले होते, म्हणशील तरी कनकगिरीते, तुवा अभ्यासुनी सुते, आणिले दैवत घराते, श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत, भैरव काळिका वीरांसहित, पाचारिता मिहितेत, आलो होतो महाराजा, तस्मात पूर्वीची होय ओळखी, म्हणून गोरक्ष घेतला अंकी, परी आता असो शेकी, एक वचन एकीजे, या ते विद्येते अभ्यासले, परी तपासीन विगलित किठेले, जैसे शत्रू जगत्रयी झाले, मग ते हीनत्व प्रतापा, की जीवना विन वृक्ष जैसा, काळ रूप भासे तैसा, की तोरविन ग्राम जैसा, बुभुक्षित लागत असे, की नाके विन सुंदर नारी, की विना तोय सरिता पात्री, की नक्षत्राविन शोभा रात्री, कदा काळी दिसेना, तरी तपाविन लखलखित, विद्या भांडार न दिसत, जैसा मानव परमशुद्धित, विकळ शरीरी मिरवितसे, तरी आता माझी आश्रमी, तपा बैसवी योगद्रुमी, मग तपबळाने बलाढ्यगामी, विद्यास्त्रे मिरवेल हा, या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत, वय धाकुटे बाळात्यंत, परितपती उर क्लेशात, साहिले जाईल कैसेजी, एरू म्हणे वरद पाणी, तुझ्या आहे मौळी स्थानी,
तरी तपक्लेशावर कडसणी दुःख देणार नाही बा. या परी येथे नित्य 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 मी समाचारीन गोरक्षाते, तू निसंशय सकलाते तपा गोरक्षा वैसवी ऐसे वदता आदिनाथ. अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत, उत्तम आहे ऐसे बोलत, अंगीकारिता पैझाला येथे आमचे काय हरले, की जन्मांदा चक्षु आले, की सदैव हरिणी ते सांभाळिले, एकटपणी पावसात तेवी तू आणि तुझा दास, येथे आश्रमी करिता वास, येथे वाईट काय आम्हास, चिंता माझी निरसेल ऐसे शिवा ते बोलुनी वाणी, परिहर्षण माये मच्छिंद्रमणी, जे योजिले होते अंतःकरणी तेची घडुनी पयाले, फारची उत्तमोत्तम झाले गोरक्षासी शिवे अंगीकारले, आता जाईल संगोपिले अर्थार्थी बहुवसे, मग उत्तम वेळा उत्तम दिवस, ग्रहबळ जाणुनी नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास, पाहुनी तपा बैसविला लोहाचा करुनी कंटक नीट, त्या अग्री योजुनी कर चरणांगुष्ट, वामपादा देऊनी कष्ट, उभा राहिला गोरक्ष तो, वायू आहारी ठेवूनी मन, क्षणिकान्य त्यजून, उपरी फळपत्री आहार करून, शोधाहरण करीतसे सूर्यमंडळी ठेवून दृष्टी, तप करीतसे तपो जेठी, ते मच्छिंद्र पाहुनी निजदृष्टी, परमचित्ती तोशिला, मग आदिनाथा विनवोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी, 12 वर्षाचा नेम करुनी गोरक्षा ते सांगितले, असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी, एरीकडे बद्रिकाश्रमी, रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी, जवळी जाऊनी बैसला स्वये आपण आदिनाथ, गोरक्षाचे दास्य करीत, मागे पुढे राहुनी अत्यंत, आल्या विघ्ना निवटी तसे, असो यावरी मच्छिंद्रनाथ, गया प्रयाग करुनी त्वरित, अवंतिका मिथुळा सहित, मथुरा काश्मीरी पाहिली, अयोध्या द्वारका महाकाळेश्वर, सोमनाथ करुणी तत्पर, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर पाहिल्या, भीमा उगमी भीमाशंकर, आवंड्या नागनाथादी पंढरपूर, करुणी 14 पीठे थोर, भगवतीची पाहिली, कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन, सरिता सरोवरी अपार स्नान, घडले करिता महिते गमन, लोटली वर्षे 12 सकळ तीर्थे महिची करून, शेवटी सेतुबंधे जाऊन, रामेश्वराचे चरण वंदून, स्नाना गेला अब्धिसी तो श्वेतबंधी वायुसुत, जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ, परिमच्छिंद्रा पाहता मकर ध्वज तात, आल्हादला चित्ती बहुत तो, परमप्रीती लवड सवडी, मच्छिंद्र हस्त धरुणी ओढी, हृदी आलिंगुनी परमवावडी, निकट बैसवी महाराजा, म्हणे बा तू योगद्रुमाने, कोणीकडे केले येणे, 24 वर्षे तुझे दर्शन, आजी झाले महाराजा, की आळशावरी गंगा वळली, की 12 वर्षे पर्वणी आली, तैसी माते गोष्ट झाली, आज दर्शने तुझ्या बा, ऐसे बोलूनी वायुसुत, परम मच्छिंद्राचे आदित्य करत, मग समय पाहुनी संतोषयुक्त, मच्छिंद्रा ते बोलतसे, आज 24 संवत्सर झाले, परी तुझकडे माझे चक्षु लागले, कै भेटसील म्हणून बुकेले, पारणे फिटले आजी ते, हे महाराज योगद्रुमा, कामनी वेधली जो आम्हा, त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा, बुडवितो मज लागी, तरी त्या कामना जळात, तू तारक झाला आहेसी माते, झालासी परी अद्यापपर्यंत, बाहेर न काढसी महाराजा, पूर्वी मजला देऊनी वचन, तुवा केले आहे गमन, परी स्त्री राज्याचे स्थान, पाहिले तुवा नाही की, आता तरी धरुणी चित्ती, प्रसन्न करी कृपा भगवती, मैनाकिनीची कामरती, पूर्ण आहुती घेई का, आपुले वचने करून त्याचे, आणि फल दे मम वचनाचे, मग पाऊनी आर्तमनीचे, सुटका केव्हा होईल, मी गुंतलो तिचे वचनी, की मच्छिंद्र पाठवीन ए भुवनी, तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी, मच्छिंद्रनाथा मिरविजे, ऐसे वचन ती ते व्यक्त आहे, तरी मज करा मुक्त, आणि तुवाही वचन दिधले माते, तेही सत्य करी आता, ऐसी कुणी हनुमंतवाणी, अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी, मग रात्र तेथे वस्ती करुनी, निगते झाले उभयता, मार्गी जाता अनेक तीर्थे, यथाविधी झाले सरिते, मग गौड बंगाला टाकुनी त्वरिते, स्त्री राज्यात संचरले, तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी, विराजली से राज्यासनी, महापुण्यांशे तपोखाणी, मैनाकिनी ज्ञानकळा, शृंगार मुरड उत्तम जन,
तेथे भोगे तसे राज्यासन, गजवाजी उदधी रत्न, रथ उष्ट्रादिक अस्तिपे, छडीदार चोपदार रत्नपारक हेमकार, राऊत पूर्ण भांडार, पोतदार फरासी, यंत्रधारी मंत्रधारी, नाना मंत्री असती कुसरी, शास्त्र निपुण कारभारी, लेखकही सेवा विराजले, जासूद हलकारे वकिलात, करू जाणती सकळ संमतात, पायदळ अश्वराऊत, नसे गणित पृतनेते, उत्तेवान चित्तेवान, साखर खाणी पाहिलवान, दिवाण दी कपिल खान, गजमस्तकी रूढती, खिसमतगारी करणार, सिकारकी बंडीदार, ताशा मर्फी पनवाळ थोर, कुशळपणी वाजविती, गायक हेर बातमीदार, खेळक प्राज्ञी निपुणतर, वाद्यधारी शृंगारकर, शिंपी कुल्लाल विराजले, असो ऐसी राजकारणे, बहुत असती कामे भिन्ने, परिसकळ समुदायकाने, स्त्रिया अवघ्या मिरवल्या, असो अवघ्या कटकात, संचरते झाले उभयता नगरात, राजुदारी दाऊनी त्वरित, झाले दृष्टी सरायासी, दृष्टी पाहता चांजनी स्तुत, स्त्रियांनी आनंद झाला बहुत, बोलवणी त्वरित, कनकासनी बैसविले, एकासनी मच्छिंद्रनाथ, एकासनी अंजनी सुता, षोडचोपचारी पूजनी त्वरित, बद्धांजली केली ते, म्हणे महाराजा दिव्य रथा, वात नंदना अंजनी सुता, द्वितीय कोण सांग आता, आगमन झाले महाराजा, एरू म्हणे ओ शुभाननी, त्वा बैसुनी तपा प्राज्ञी, तरी त्या तपाच्या कामनामनी, पूर्ण करी आता ओ मम भक्तीचे वरदावळी, की पुरुष लाधशील मच्छिंद्र बळी, तरी तोची हा यो होय येणे काळी, रतिसुका निववावे, की सेवे लागी उडू गणनाथ, की अरुणासह पूर्णादित्य, तेवी तू ते मच्छिंद्रनाथ, काम व्यक्त पूर्वावया, की शची लागे सहस्रनयनी, की शोभला जैसा शिव अर्पणी, तेवी तू ते मच्छिंद्र मुनी, रतिसुका हेलावे, ऐसे बोलोनी वज्र शरीरी, निवांत बैसला आसनावरी, मग राहून तेथे 3 रात्री, निघता झाला कपिराज, पुन्हा श्वेतपदा येऊनी, करीत बैसला श्रीरामचिंतन, एरीकडे मच्छिंद्रनंदन, सुखा माझी हेलावे, बैसोनिया कनकासनी, राज्यविलासा भोगी मुनी, मुक्तामाळा ग्रीवे लागुनी, हेलावती समोर, हेममुद्रिका ओपुनी करणी, हस्त विराजले कनक कोंदणी, भरजरी भूषणे हेमकरणी, ढाळ देती लकलकीत, पुढे सेवे परिचारिका, परित्यासी दारा लावण्य लतिका, उर्वशीच्या सारुण्या वांका, सेवे लागी उतरल्या बडीजाई बडीदार, वारंवार करीती पुकार, छडीदार चोपदार, दौलत जादा म्हणताती, मुक्त लवंगांचे तुरे माळी, कस्तुरी शोभे केशर भाळी, राज्यास्तनी स्त्रिया मंडळी, सुशोभित भोवताली, जैसा नफात तारांगणी, वेष्टीत शोभला उड्डगण स्वामी, तेवी स्त्रियांत मच्छिंद्रमुनी, निजभारी शोभला, की देव गणेश चिनात, परमशोभिवंत घोगवित, तेवी स्त्री मंडळीत, मच्छिंद्रनाथ मिरवला, सदा बैसुनी एकासनी, खेळ खेळती द्यूतकर्मी, नाना विनोदून विनोदवाणी, हास्य करती गदगदा, राज्य वैभवादी कारभार, स्वय करती सारासार, नाना कुशलता पार, निज दृष्टी पाहतसे, रसायनी कविताकार, वेदज्ञ बोलती शास्त्रापार, ज्योतिष भविष्य जाणकार, व्याकरणाधिक मिरविले, धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ, की भिन्न पाहती प्रळय काळ, जळते निर्मिळ विशाळ, उभे असती सन्मुख, संगीतकार गायन प्रकारी, गंधर्वसरी तानमानी काळा कुसरी, औषधी वैद्य रोगापरी, परीक्षिकी मीनले ते, अश्वारोहण उत्तम युक्ती, अश्व फिरवणे वाताकृती, कोकशास्त्र भाष्यकृती, स्वर्गाचाराचे सकळीक, नाटक कळा सकळी शृंगारित, आणुनी टेकती राजसम्मत, प्रसंगानुसार वाचे वदत, बोलू जाणती चातुरी, ऐसिया गुणांचे उत्तम भरत, हेलावती राजसभेत, तेने चित्त सरितेत, आनंद तोय हेलावे, तेने करुणी मच्छिंद्रनाथ,
सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तो समये चित्त सुखमेळी ऋतू पावली राजबाळी ते काम रतीचे सुखवेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रकटुनी रती देह धरिला पैधाला रेत रक्त तिजेने काळी लोटत मासा नवांचे मेळी तदनंतर प्रसूत झाली या बाळी बाळ बालार्क देखिला त्या ते भरता 12 दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणून या उपरी याजका देऊन दान उचिरतार्थे सकळ तोषविले जन नाना रत्ने देऊन भूषण गौरवा ते मिरवले असो ऐसे संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी लोटून गेली सुखासनी मच्छिंद्रा ते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरु नंदन जन्मे जयाच्या वंशा कारण बृहद्रवा जन्मला तो जन्म जयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्त्र 7 कलिगेला से लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापुर मिळवुनी महीचे अपार विप्र सोमयाग मांडीला 1 वर्षे त्या स्थिती अग्निकुंडी पूर्णाहुती पुष्ट होऊन दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरविला परिशिवनेत्रीचा प्रळयाग्नी तेने दाहिले होते पंचवाणी परितो गेला होता भक्षुनी द्विमर्दयिनी महाराज तो शिवशरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमर्धुन तया माझी जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्नि जठरा माझी विराजे तो गर्भ अति तेजपुंज यज्ञकुंडी सांडीला पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवुनी निगुती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काळी बुहद्रवा विप्रा हाते सलील बाळ तेजा ते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळा ते मंजुळवत रुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विजरायासी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मिळवले प्रत्योदक उचलोनी हाती बाळ दावी रायाप्रती राव पाहोनी तेजस्थिती परमचित्ती तोषला जैसा जलार्णव मंथन करिता त्यात 14 रत्ने निघता मग आनंद न माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्दव्या की संजीवनीचा धरुनी अर्थ कच गेला शुक्र गृहाते साधुनी येता संजीवनी ते शचिनाथ आनंदला की राम उपजवा कौसल्ये कुशी आनंद झाला दशरथासी देवी पाहता बाळमुखासी बृहद्रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासूनी निज करी कवळी अग्नी नंदन परमस्नेहे हृदय धरून घेत चुंबन बाळाचे परमवू दिला आनंद पोटी ती चंद्रोदयीची ऐक्य भेटी मग समुद्र पात्रा तो यदाटी प्रेम लहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्या ते भासे प्रत्यक्ष मदन परितो मदनीच व्यक्त पूर्ण शिवकायेच प्रकटला की सत्वगुणी विद्युल्लता पाळा मांडीला शिरावरुता की पुनर्विधू प्रसन्न होता तेजा पुले अर्पिले की संघाता पार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी असो ऐसा पार चिन्ही वर्णिता ग्रंथ वाळेल असो भूद्रवा लवड सवडी अंतपुरात जात तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी नाम तिचे सुलोचना होयती प्रत्यक्ष सुलोचना शुभाननाती देवांगना मही लागी उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्यापर्णेची मूर्ती उदया आली माय भगवती कुरुकुळा ते तारावया जिचे पाहता चरण गंगोदक दिसे माळीन शंतनू सारखे टाकून रत्न शिवमोळी विराजली तस्मात गंगा समान हाती देता पूर्व लागे गोष्टी असो तिने बाळक देखता दृष्टी पुसे राया ते आवडीने म्हणे महाराजा विजयध्वजा करी कवळीले कवणकात्मजा माते भासे वित्र ओझा दुसरा तरणी आहे हा एरू म्हणे ओ शुभाननी यज्ञकुंडी द्विमर्धुनी प्रसाद रूपे दिधले तेने राजस्तंभी मिरवावया तव उदरी जो मीनकेत मनाने वरी आपुला सुत तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरवावा तरी वंशासी मीनकेत दिव्य स्वरूपा आहे सुत तयाचा पाठी राखा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला आगे हाय अयोनी संभव जाण अवतार दक्ष चिद्रत्न
ज्वाळा माळी होनी प्रसन्न प्रसाद दिदला आपणासी ऐसे वदता राजभूप सुलोचना कवळी बाळकंदर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळहृदयी कवळूनी धरता पयोधरी लोटली पयसरिता बाळमुखी स्तन घालिता पयप्पान स्वीकारी मग उत्तम करी बाळरीती स्नान मर्जनादी सारिती या परी द्वादश दिनां प्रती परम सोहळा मांडियेला मिळवूनी सुवासिनी पाळणा घातला योगप्राज्ञी जालिंदरे हे नामजनी सकळा आवडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळात उदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा करून या गजरा ग्रामात वाटेली गोड शर्करा अपार धन या चकनरा लौकिकार्थ वाटेले ऐशिया गजरे पूर्ण राहटी झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी षटसप्तम लोटले या अपरितो बृहद्रवा राणा अपार पाळिल्या ललना पुढे योजनी मौजी वंदना यज्ञोपवित आराधी या उपरी कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया म्हणून आपला पुरोहित मंत्री सर्वे देऊनी त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते एरीकडे जालिंदर राजांगना परमसुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेती लालसे परमस्नेहाने दृष्टी पाहुनी बोले योगजेटी धुर्मीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते एरी म्हणे पाडसा एके तुझ स्त्री करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा एरू म्हणे स्त्री काये माता म्हणे बायकोसी म्हणावे एरू म्हणे मज दावावे बायका कैशा जननी ये एरी म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण जैसी मी बा त्याज समान तुझ बायको येईल की ऐसी सुलोचना त्या ते वदता तो शब्द रक्षुनी आपुल्या चित्ता बाळा असे येऊन खेळता खेळता बाळा लागी पुसतसे म्हणे गडे हो ऐका ऐकू ममतात माता करीती बायको ती कासयासाठी अर्थ कौतुकू करीती बायको ते सांगा तव ते बोलती विचक्षण बहुषळपणी बोलती हसून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणती मूर्खा एक बायको म्हणता संसारनिक विषय सुखाचे पूर्ण भाऊक जया माझी मिरवीतसे विषय सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई ते ऐकून थरारून दाई मनी विचार करीतसे अगा जग हे परम अधम आचरणावरती परमदुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान ते चिरमणी रमतात तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचुनी विवेकास मुलातुनी निघाला मनाता ती करी विचार मातेच्या शब्दासी पर तरी ते करुनी दे व्यवहारा अर्धमराशी विदसतसे माता बोलली मज समान कांता मिरवीतसे चिद्रत्न तरी ती कांता मज माते समान व्यवहार योग्य वाटेना तरी पूर्ण अर्धर्म राशी कदा न वर्तू कार्यासी मग सांडो निग्राम धाम रासी मग सांडो निग्राम धाम दारासी कानना तरी निघाला परिग्रामद्वारी ग्रामरक्षस त्यांनी जाता पाहिले बालक परिराजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले परिबुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणी जाऊन त्वरेन रूपाला सांगता ती तातडीने हे महाराज भुवननाथ इपुनी गेला आपला सुत राये ऐसा एकूणी वृत्तांत आला धावत तातडीने परितो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गा ते सोडून महाकाननी रिघाला तव त्या विपिनी तरुताटी विशाळ जाळी या तृण अफाटी त्यात संचरता हेर दृष्टी चुकुर झाले पाहता परितो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धरून सुत उत्तर दिशे चालिला एरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत परिशोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपतसे ऐसे झाले सकळासी निराशपणे ग्रामासी येथे झाले झालिया निशी शोक करिता
सकळानी रायास अपार जन पाहती आपुलाले सदन परी बृहद्रवा आणि सुलोचना परमाट्टहास करिता ती बाळलीला खेळात बुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातींचा पै गेला माते अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्म गहन हातीचे गेले छिद्रत्न काय करू उपाय हो आहा बाळक माझे अर्का समान तेजरूप वाटे मदन माता म्हणे खेळ उत्तम काय वर्णू तयाचा ऐसा करिता अट्टहास पर्यानिक सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया म्हणती राया नरोत्तमा जालिंदर अयोनी संभव तरी हा सेविता महाकानन त्यासी मरण नसेची मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा सुत तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंशय करून धरी अर्गळी ठेवा मन ऐशा युक्तीवरून रायासी शांत करिता ती एरीकडे जालिंदर पर्वत दरी अति गुहार संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी वनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तया आंबासी पातला तव त्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृण अपार तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयो करी आपुले पोटी हे बाळ मम उदर जेटी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुनी याते सांडिले होते म्या गर्भाते येथे यावया कारणे याते कापडले न कळे हो मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत अंकी घेऊनी पुसे त्याते कारण काय येथे यावया एरू पाहुनी तया आदरे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर एरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी एरू म्हणे जननी जनक कैसे होतील हरियक मग तो मुळी हुनी कथा पावक तया लागी सांगत तसे असो आता वैश्वानर पुढे फुडती लिहिता पर ती कथा पुढे धुंडी कुमार मालू नरहरीचा सांगे की स्वस्ती स्त्री भक्ती कथा सार संमत गोराक्ष काव्य शिम्यागार सदा परिसोत भाविक चतुर एकादशाध्याय गोड हा अध्याय 11 ओव्या 185 श्रीकृष्णार्पण मस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार एकादशाध्याय समाप्त हा. प्रिय भक्तांनो, आजचा हा अध्याय ऐकत असताना तुमच्या मनात शांतता आली असेल, भक्ती जागी झाली असेल तर हेच आपले खरे समाधान आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ नसतो, जबाबदाऱ्या असतात, वयस्कर लोकांना देवळात जाता येत नाही, काही जण शारीरिकदृष्ट्या अक्षम असतात तर काहींना बसून पारायण करणेही शक्य नसते. याच कारणासाठी ही नवनाथ भक्ती श्रवण सिरियल सुरू केलेली आहे, जेणेकरून घरबसल्या प्रत्येकाला भक्तीचा लाभ मिळावा. या भक्ती मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हा. या व्हिडिओ लाईक करा, आपल्या सगळ्या भक्त मित्रांना शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा हा एक लाईक एका जीवाला भक्तीच्या मार्गावर आणू शकतो आणि तुमचे एक शेअर कुणाच्या तरी जीवनात प्रकाश आणू शकते. पुन्हा भेटू पुढच्या अध्यायात. तोपर्यंत जय नवनाथ, जय गुरुदेव.